तिकडे जळगाव शहरामधून जाणाऱ्या महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे। खोटेनगर ते कालंका माता चौक या अवघ्या 6 किलोमीटरच्या मार्गावर शेकडो खड्डे पडले आहेत। खोटेनगर बसस्टॉपजवळ 100 मीटरमध्ये तब्बल 25 तर गुजरात पेट्रोल पंप उड्डाणपुलावर 28 मोठे खड्डे पडले आहेत। महामार्गावरील बायपास बंद असल्यामुळे या मार्गावर वाहनांचा भार वाढला आहे। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे। खराब रस्त्यांमुळे गेल्या काही दिवसांपूर्वी एका महिलेचा जीव गेला आहे आणि त्यानंतर दुरुस्तीला विलंब होत असल्यामुळे नागरिक चांगलेच संतापले आहेत। या हायवेने येणाऱ्या प्रत्येक चौकात गड्डे आणि ज्या ठिकाणी शहरा कनेक्टिंग रस्ते हायवे पासून ते रस्त्याला जो मधला पट्टा आहे तिथं माती टाकलेली आहे, त्या मातीला सुद्धा व्यवस्थित लेवल करून नीट करायची यांची मानसिकता नाही, यांची लायकी नाही। मी इथं सांगतो या ठिकाणी लोकांना अक्षरशः त्रास देत आहे, लोकांचा जीव जातोय। या पावसाळ्यात यांनी स्क्रेपिंग करून टाकली। जिथं देश पातळीवर डांबराची टंचाई आहे तिथं पावसाळ्यात यांनी स्क्रेपिंग करून रस्ते मोकळे सोडून दिलेले। मोठे मोठे खड्डे पडले आहे, त्यामुळे तारखांचे हाल होत आहेत, खड्ड्यात ऍक्सिडेंट होत आहेत। हे बघा, आपण आताच बघितलं असेल इतके क्रॅपिंग झालेले आहे। या क्रॅपिंग मुळे काही 2-4-5 दिवसापूर्वी एका महिलेचा जीव गेला। महिलेचा जीव या क्रॅपिंगच्या तोल गेल्यामुळे गेला। अक्षरशः या रोडावर चालणं मुश्किल होऊन गेलेलं आहे आणि हे जे प्रशासक हे दुर्लक्ष करत आहे, नईचे अधिकारी दुर्लक्ष करत आहे, याच्यामुळे जीव म्हणजे कोणीच गंभीरतेने घेत नाहीये।